भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूरमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं। गेल्या 2 दिवसांपासून लातूर शहरात ढगाळ वातावरण होतं। त्यातच अचानक आलेल्या पावसानं दुष्काळानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। जवळपास अर्धा ते 1 तासभर हा पाऊस सुरू होता। वरुण राजानं आता पुढले 4 महिने असंच बरसत राहावं असं साकडं लातूरकरांनी घातलंय। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या झी नेटवर्क ग्रुपतर्फे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत पाणी टंचाई देण्यात येते। झी मराठीतर्फे जिल्ह्यातील 28 गावांमध्ये 4000 लिटर पाणी वाटप करण्यात आलंय। दुष्काळग्रस्त भागात अशा पद्धतीने पाणी वाटप करणारी झी मराठी ही पहिलीच मराठी वाहिनी आहे। मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरीही झी मराठीने अजूनही पाणी वाटप थांबवलेलं नाही। ओंजळभर आनंद तुमच्यासाठी असं या उपक्रमाचं नाव आहे। मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात विजांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे या काळात विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। आगामी काळात विजांचं प्रमाण वाढणार असल्याचा इशाराही हवामान तज्ज्ञांनी दिलाय। स्वस्त धान्य योजनेतील शेकडो पोती धान्य कचऱ्यात टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय। औंध परिसरातल्या पाटील पडळ वस्तीमधल्या एका खाणीत हे धान्य टाकून देण्यात आलं। त्यामध्ये सुमारे 100 पोती गहू तसंच सुमारे 50 पोती तांदूळ आहेत। या पोत्यांवर सरकारी योजनेतील धान्य असा शिक्काही आहे। शनिवारी रात्री हा प्रकार घडला। रविवारी स्थानिकांनी हे धान्य पाहिल्यानंतर परिसरातले अनेक गोरगरीब हे धान्य घरी घेऊन गेले, तर उर्वरित धान्यावर डुकरांनी ताव मारला। हे धान्य कोणी आणि का फेकून दिलं याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। ही महिला माहेराहून सासरी चालली होती। बसस्थानकावर सोडण्याच्या बहाण्यानं दोघांनी या महिलेची दिशाभूल करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। 5 दिवस या नराधमांनी या महिलेवर वारंवार बलात्कार केला। पीडित महिला आरोपींच्या तावडीतून कशीबशी आपल्या गावात पोहोचली। तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला आणि त्यानंतर कुटुंबियांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। दिलीप शेंडे आणि तुषार शेंडे अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत। आरोपींवर भादवी 376 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। चौकशीवरून तिच्या बयानावरून असे निष्पन्न झाले की दिनांक 28/5/16 ते 7/6/16 पर्यंत या दोन्ही आरोपींनी तिच्याबरोबर मौजा आमगाव इथे आडीपाडीने बलात्कार करून तिला 8 ते 10 दिवस आपल्याकडे ठेवून तिच्याशी संभोग केला। तपास यंत्रणांना तपासात काही सापडलं नाही की ते सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडतात अशी टीका सनातन संस्थेनं पुण्यात केली आहे। दरम्यान सनातन संस्था दहशतवादी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी संघटना आहे, म्हणून या संस्थेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी सांगितली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं तपासावर ताशेरे ओढल्यानंतरच तपासाला गती आली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। खऱ्या गोष्टी तपास यंत्रणांकडे दिलेल्या आहेत, त्याच्यावरती तपासच झालेला नाही। डॉक्टर दाभोळकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत का याच्यावरती तपास होणं गरजेचं आहे। डॉक्टर दाभोळकरांच्या ट्रस्टनी 10-12 वर्ष त्यांचा हिशोब सबमिट केलेला नाही आहे। त्यांच्याकडे विदेशातून पैसे आलेले आहेत। अनेक गोष्टींमध्ये तपास न करता निरपराध साधकांचा छळ होतोय। केवळ एका हिंदुत्ववादी संघटनेला म्हणजे सनातनच्या साधकांना अटक केलं की प्रेशर रिलीज होतं, ही जी प्रवृत्ती आहे की कोणी नाही सापडलं की सनातनचा साधक पकडा, त्याचा निषेध करण्यासाठीची खरं तर सभा होती। आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय ते पाठपुरावा करणार आहेत। महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख विचारवंतांचे खून झाले आणि त्या खुनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पोलिसांनीच समीर गायकवाडला पकडलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सनातन संस्थेच्या बंदी संदर्भात केंद्र सरकारबरोबर काय पाठपुरावा करणार आहेत हे त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांना सांगणं गरजेचं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा विचित्र अपघात झाला। 3 कार एकमेकांना धडकल्या आणि त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या या कार एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 11 जण जखमी झाले। त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे। भातन बोगद्यापाशी हा अपघात झाला।
मुरुड येथे सेल्फी काढताना पर्यटकाचा मृत्यू झालाय. मुरुड जवळच्या डोंगरी इथे सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत पडल्यानं पर्यटकाचा मृत्यू झालाय. अभिजित पवार असं या मृत पर्यटकाचं नाव आहे. मुरुड जवळील समुद्रात असलेल्या जंजिरा किल्ल्यासह सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात त्याला जीव गमवावा लागला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथला रहिवासी असलेला अभिजित मित्रांसोबत जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आला होता. तिथून परतत असताना एका उंच टेकडीवर उभं राहून किल्ल्यासोबत सेल्फी काढत असताना तोल जाऊन तो दरीत पडला आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. शहराच्या खडकी बाजार परिसरात शनिवारी रात्री अज्ञात टोळक्यानं तब्बल 30 गाड्यांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्यानं केलेल्या मारहाणीत 3 जण जखमी झाले. तोंडावर रुमाल बांधून ही टोळी आली होती. गाड्या फोडण्याची 2 दिवसातली ही दुसरी घटना आहे. थेरगाव परिसरातली काही अज्ञातांनी 22 गाड्यांची तोडफोड केली होती. नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशानं ही तोडफोड करण्यात आली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र सलग 2 घटना घडूनही पोलिसांकडून अद्याप कुणावरही कारवाई न झाल्यानं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ठाण्यातील कोकणीपाडा परिसरात शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न फसलाय. 3 चोरट्यांनी वर्षभरापासून बंद असलेल्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीची कुणकुण लागताच शेजाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांना बोलावलं. त्यामुळे तिघांनी धूम ठोकली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रौनक पार्कमध्ये ही घटना घडली आहे. सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये हे तिघे चोर कैद झाले. हे तिघेही चड्डी बनियान गँगमधील असावेत असा संशय आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सत्तावीस गाव परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय. आयुक्त ई रवींद्रन यांनी आता 27 गावातील अनधिकृत इमारतींकडे आपला मोर्चा वळवलाय. या सर्व इमारती MMRDA मान्यता प्राप्त नसल्यानं पालिका ही सर्व बांधकामं विरोधात कारवाई करणार आहे. मात्र सुरुवातीपासूनच याला गावकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शवलाय. आता तर 27 गावं विभागातील जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिक यांनी पालिकेच्या विरोधात एकत्र येत या कारवाईला विरोध दर्शवलाय. या कारवाईला आधीपासूनच टोकाचा विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली या सर्वांनी एकवटून बांधकाम व्यावसायिकांची एक संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीनं एका सभेचं आयोजन कल्याणमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी महापालिकेविरोधात रणशिंग फुंकण्यात आले. उल्हास नदीवरील सावरे गावाजवळील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला पूल विक्रमी वेळेत बांधून झालाय. अवघ्या 2 महिन्यात हा पूल बांधून झालाय. या महत्त्वाच्या पुलामुळे बदलापूर, वांगणी, कर्जत मार्ग हा म्हणजे ठाणे आणि रायगड जिल्हे जोडले गेले. या पुलामुळे वांगणी आणि परिसरातल्या किमान 30 ते 40 गावांच्या ग्रामस्थांची फार मोठी सोय झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा पूल बांधून झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. सुमारे 55 वर्षांपूर्वी सावरे गावाजवळ एक लहानसा पूल बांधला. त्यामुळे ग्रामस्थांना 15 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत होतं. अखेर हा पूल सुरू झालाय. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 9 लहान मुलं जखमी झाली. कल्याण पूर्वेकडील चिकणीपाडा परिसरात ही घटना घडली. या सर्व मुलांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या मुलांची प्रकृती स्थिर आहे. वाढत्या भटक्या कुत्र्यांचा त्रास कल्याणकरांना नवा नाही. मात्र कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष्य केल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. मुंबईत सध्या खेळाची मैदानं खेळण्यासाठी राहिलीच नाही, तर काही मैदानं असूनही तिथं अनधिकृतपणे गाड्या पार्क केल्या जातात. घाटकोपरच्या दत्ताजी साळवी मैदानाची अवस्था ही अशीच आहे. मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मैदानाची दुरावस्था झाली आहे. अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केल्यानं खेळाडूंना खेळण्यास अडचण होतीये. मैदानात ट्रकपासून ते सर्वच प्रकारच्या गाड्या या मैदानात पार्क केल्या जातात. काही दिवसांपूर्वीच या मैदानात उभ्या असलेल्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. वारंवार तक्रार करून देखील महापालिका कारवाई करत नसल्यानं खेळाडू आणि नागरिक त्रस्त आहेत. नाशिक शहरात नाले बुजवल्यानंतर आणि भुयारी गटार योजना तयार करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणचे मॅनहोल्स तुटले आहेत. काही ठिकाणचे मॅनहोल्सना तडे गेले आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात पाणी साचून दुर्घटना घडण्याची भीती आहे. तर महापालिकेने तातडीने अशा मॅनहोल्सची दुरुस्ती करण्याची मागणी नाशिककर करतायत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युती सरकारचा चांगलाच समाचार घेतलाय. हे सरकार दुष्काळ निवारणात अपयशी ठरल्याचं सांगत जगभर हिंडणाऱ्या पंतप्रधानांना अर्धा दिवसही दुष्काळी महाराष्ट्राचा दौरा करण्याकरता वेळ मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली आहे. पुण्यातल्या इंदापूरमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.